वहिनी आली बाई एकदाची। सावली बघ मी कोणाला आणलंय। तुझा पटकन औक्षणाची तयारी कर जा। लगेच आले। सावली आली सावली मावशी आली। आता ती तुझं औक्षण करणार, मग आपण घरात जायचं। आली आली सावली मावशी आली। मी बाळाला बघू। वहिनी मी आलेच। आई तुम्ही ती दुपटी शिवली होतीत ना, ती प्लीज काढून ठेवा हं बाहेर। तीच आणायला चालले आले। चला येऊ आत। सावली बाळा बघ आपण कुठे आलोय, आपल्या घरी आलोय। कशी बघते बघा। सावली तुला सांगू, हॉस्पिटलमध्ये इतकी रडत होती, घरी आल्यावर कशी हसते। ही सावली काकू आहे। हो चिडलीये तुझ्यावर। चिडली तू सावली काकूवर? का चिडली? अच्छा तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला नाही आली म्हणून ना? का नाही आली का सावली काकू आम्हाला भेटायला तू हॉस्पिटलमध्ये? हं जाऊ दे नको चिडू, तुझ्या स्वागताची तयारी करत होती ना ती, म्हणून नाही आली। वहिनी हे ऐक ना अमृता, डॉक्टर सावली तू रडतेस का? बघ तुला बघून किती आनंद झालाय सावली काकूला। नको चिडू सावली काकूवर। सावली सांग ना, कोणासारखी दिसते? माझ्यासारखी का यांच्यासारखी? खरं सांगायचं, सांग ना। हे काय बोलताय तुम्ही? हे बाळ राहू दे सावली। अमृता ऐक ना, डॉक्टर काय म्हणाले, खूप वेळ उभं राहिलं तर तुला त्रास होईल, बाळाला पण झोपायचं ना आता। चल मग हं? आपण ना हिला तिच्या पाळण्यात ठेवून येऊया, तिची रूम दाखवूया। जायचं आपण रूम मध्ये? चला रूम मध्ये जाऊ की नाही? हे काय झालंय? संपलं सगळं सावले। नियतीने खेळ मांडलाय आपल्याशी। वहिनींचं मानसिक संतुलन बिघडलंय। आणि बाळ? बाळाला वाचू नाही शकले डॉक्टर। किती स्वप्न बघितली होती आपण, आजी आजोबा व्हायची। किती दुपटे शिवली होती हो आपण, रात्र रात्रभर जागून। आता ना ती दुपटी कोणी ओली करणार, ना अमृताचं बाळ कधीच त्या दुपट्यांवर खेळणार। आता नियतीच्या मनात जे होतं ते घडलं तिलोत्तमा। देवाच्या इच्छेपुढे आपलं काय चालतं? देवाची इच्छा ही देवाची इच्छा नाहीये। उगाच देवाला दोष देऊ नका। हे सगळं घडलंय ते तुमच्या सुनेमुळे, सावलीमुळे। तिलोत्तमा हे बघ, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, अशा गोष्टी घडतात ज्यावर आपला कंट्रोल नसतो, तेव्हा आपल्याला एक कारण हवं असतं, कोणीतरी हवं असतं ज्याला आपण दोष देऊ शकतो। पण या सगळ्यात सावलीची काही चूक नाहीये।
सावलीची चूक आहे, सर्वस्वी तिची चूक आहे. मी कुणाला उगाच दोष देत नाहीये. हे जे काही घडलंय ना ते फक्त तिच्याचमुळे घडलंय. तिचा तो रंग ना माझ्या अख्ख्या घराला एक दिवस गिळून टाकणार आहे. तिलोत्तमा, सावलीने हे सगळं मुद्दामून नाही ना केलं. तिचा हेतू समजून घे. ती फक्त अमृताची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. मला कळतंय तिने हे मुद्दाम केलं नाही, तिचा हा हेतू नव्हता, पण झालंय तर तिच्याचमुळे ना. कुणी सांगितलं होतं तिला अमृताची इच्छा पूर्ण कर म्हणून? कुणी सांगितलं होतं? मी 1000 वेळा ओरडून ओरडून दोघींनाही मी सतत सांगत होते घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवू नका, अमृतासाठी काळ वाईट चालू आहे. का नेलं मग? तुमच्या सावलीनी अमृताला बाहेर का नेलं? एकतर अमृताला काही कळत नाही, ती खूप भोळी आहे. ही तर आगाऊ आहे ना. मी 1000 वेळा हे सुद्धा तिला सांगितलं होतं अमृताला बाहेर जायचं असेल तर तिला मदत करायची नाही. का केली? माझं तर ऐकलंच नाही. ती तर ही चोरी आहे. पण तिने जे केलंय ना, तिच्या न ऐकण्यामुळे जे काही घडलंय तो अपराध आहे आणि त्याला मी माफी देणार नाही. आज आपल्या घरात जो पाळणा हल्ला नाहीये ना तो तिच्यामुळे. होणाऱ्या बाळाला तिने हिरावून घेतलंय आपल्यापासून. तुम्हाला कळतंय का हो? तिलोत्तमा, हे बघ, तर ते जाणारं बाळ गेलं ना. आपण कोणालाही दोष देऊन ते परत तरी येणार नाहीये. पण आता जी माणसं मागे राहिली आहेत ना त्यांचा विचार करायला हवा. बाळ गेल्यापासून राजकुमार एक अक्षर सुद्धा बोललेलं नाही. सावली जर का घेऊन गेली नसते ना अमृताला घराबाहेर तर हे सगळं घडलंच नसतं ना. राजकुमारची ही अवस्था झाली असती आणि अमृताची अवस्था मला बघवतच नाहीये अजिबात. दोघही कोलमडलेत, फार संपून गेलेत. आता त्यांना आपल्यालाच आधार द्यायला हवा ना. आणि त्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं. चला आता झोपायची वेळ आली. हो, काय करताय तिकडे? काय शोधताय? काय हवंय तुम्हाला? पांघरून घेत होतो. बरं ते सगळं जाऊ दे. मला तुम्हाला माहिती आहे ती आईंनी दुपटी शिवली होती ना, ती कपाटातच आहे. जरा देता का? हा, बाबांना काहीच येत नाही. एकही काम करता येत नाही तुझ्या बाबांना. आज आपण मऊ मऊ गादीवर झोपायचं की नाही? आज आमची छकुली मऊ मऊ गादीवर झोपणार. मिळालं का? हा, घालता का प्लीज? मी जरा हिला उचलते, तुम्ही घाला. बाबांना ना काहीच येत नाही, सगळं शिकवावं लागतं. डबल डबल करा. बघ, सगळं सांगावं लागतं हो की नाही? छकुली बघ तर तुझे बाबा कसे आहेत. चला